आजारपणामध्ये तोंडाला चव राहिलेली नाही आहे किंवा सणावारामध्ये गोडाधोडाचं खाऊन बघा बऱ्याचदा कंटाळा येतो, काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटतं. तर त्यावेळेला पटकन तयार होणारे असे हे ज्वारीचे फुलके तुम्ही बनवू शकता. रेसिपी अगदी झटपट तयार होते. तर मस्त अशी ही ज्वारीच्या फुलक्यांची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर मस्त असे हे पचायला हलके आणि पौष्टिक ज्वारीचे फुलके कसे करायचे पाहूयात. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 वाटी मी पाणी घातलं. आता पाव चमचा जिरे, त्यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ घातलेले आहेत. थोडंसं मीठ घालूया, साधारणतः एक छोटा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता आपण जितकं पाणी घेतलं आहे तर तितकंच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी बारीक असं दळलेलं हे ज्वारीचं पीठ आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि ढवळून घ्यायचं. तर आता हे पहा, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मगच पीठ घालायचं. गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे, कारण पीठ घातलं की पाणी थोडंसं थंड व्हायला लागतं, त्यामुळं गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर एक अर्धा मिनिटभर हे पीठ चांगलं असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. पीठ पाण्यामध्ये घातल्या घातल्या पटकन असं हलवून घ्यायचं. पीठ आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 10 मिनिटं झाकून असंच ठेवून द्यायचं. गॅस बंद केलेला आहे. आता तोपर्यंत इथं आपण तेल कांद्याची चटणी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला. त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, हिरव्या मिरचीचे तुकडे अगदी 1 मिरची घेतलेली आहे, बारीक तुकडे करून घातले. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 5 ते 6 चमचे. भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर तुमच्याकडे कोणताही घरगुती जर मसाला असेल तर तो घालायचा आहे 1 चमचा. त्यानंतर पाव चमचा हळद, गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आता फुलक्यांच्या बरोबर ही चटणी खायला अप्रतिम अशी लागते. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस इथं मी पिळून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे असं तेल मी गरम करून घेतलं आणि ते याच्यावरती घातलं. तर मस्त अशी ही तेल कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल वापरलं जातं. तुम्हाला जर घालायचं असेल तर आणखीन 1-2 चमचे तुम्ही तेल याच्यामध्ये घालू शकता. मी थोडंसं कमी घातलेलं आहे. आता तेल कांद्याची चटणी बनवून तयार झाली आणि आपण इकडं जे पीठ वाफवायला ठेवलं होतं त्याला 10 मिनिटं झालेली आहेत. आता थोडंसं पीठ अजूनही गरम आहे. आता मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं हे पीठ एकसंध असं मळून घ्यायचं. आता पिठाला अशी उकड काढून घेतली की पिठाला जास्त चिकटपणा येतो पहा. तर असं मी हे पीठ मळून घेतलं. आता थोडंसं 1 चमचाभर तेल याला लावून घ्यायचं, म्हणजे हाताला वगैरे याचं पीठ चिटकत नाही. आता लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा, छान असं पीठ पुन्हा हातावरती मळून घ्यायचं. आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर हे पहा, छान असा मी गोळा तयार करून घेतला आणि गॅसवरती साईडला पॅनसुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे. आता एका वेळेला असे सगळे गोळे तुम्ही तयार करून सगळे फुलके एका वेळेला लाटून घेऊ शकता. आता ज्वारीचं कोरडं पीठ पोळपाटावरती असं भुरभरून घ्यायचं. आता माझ्याकडनं थोडंसंही जास्ती पडलं, इतक्या पिठाची काही गरज नाही. तर थोडंसं पीठ मी बाजूला करून दिलं, नाहीतर मग ते फुलक्याला जास्त असं कोरडं कोरडं पीठ दिसतं. कोरड्या पिठावरती व्यवस्थित असे लाटता येतात, नाहीतर मग पोळपाटाला चिकटतात. तर हे पहा, असा हा फुलका लाटून झाला. आता पॅनसुद्धा गरम झालेला आहे. आता हाय फ्लेमवरती आपल्याला हे फुलके शेकवून घ्यायचे आहेत. आता टाकल्यानंतर खालची बाजू थोडीशी शेकवल्यानंतर पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती दुसरी बाजूसुद्धा अशी शेकवून घ्यायची. दुसरी बाजू पलटून घेतल्यानंतर सुती कपड्याने या फुलक्याला असं छान दाबून शेकवून घ्यायचं. असं एक 3 ते 4 वेळेला हा फुलका आलटून पालटून छान असा शेकवून घ्यायचा. अगदी सकाळी तुम्ही बनवलेत आणि मुलांच्या डब्याला दिले तर संध्याकाळपर्यंत असेच्या असे मऊ राहतात. आता याच्यावरती तूप घालूयात. तर छान असा मऊ लुसलुशीत हा फुलका बनवून तयार झालेला आहे. आता बाकीची सुद्धा फुलके मी असेच तयार करून घेणार आहे. एका वेळेला तुम्ही लाटून सगळे बनवून घ्या किंवा एक एक लाटून भाजून घेतला तरीसुद्धा चालू शकतं. फारसा याला काही वेळ लागत नाही, पटापट असे तयार होतात. कमी वेळ खाणारी अशी ही रेसिपी आहे. पचायला हलकी आहे आणि शिवाय पौष्टिक आहे. नुसतं दह्यासोबत किंवा कोणती हिरवी चटणी असेल किंवा तेल कांद्याची चटणीसोबत तर अतिशय उत्तम असे हे फुलके लागतात.
तर इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं. त्यापासून ह्या साईजचे साधारणतः एक 6 फुलके बनून तयार होतात. याला तुम्ही मसाला फुलकेसुद्धा म्हणू शकता बरं का. ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.